मृण्मयी, मी तुला इकडं सोडलं, मला वाटलं या लोकांना जरा तरी पश्चाताप होईल, आपली चूक समजेल, पण नाही. आय वॉज रॉंग. पश्चाताप तर सोड, पण आपण चुकलोय याची पुसटशी जाणीवही या लोकांना वाटत नाहीये. कसले आई बाप आहेत हे. सोडा ना कौस्तुभ, मी तर कसलीच अपेक्षा नाही करत यांच्याकडून. माझ्याबाबत त्या गोष्टी घडत होत्या तर माझी साथ द्यायची सोडून ज्यांनी माझ्यावरच शिंतोडे उडवले, माझं कॅरेक्टर खराब आहे असं दाखवून दिलं, माझ्या सुंदर असण्यासाठी मला या घरात बंदिस्त केलं, त्यांच्याकडून काय आणि कसली अपेक्षा करत आहात? आपण ऐकत आहात गुंतल्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतल्या आतुर फिरुनी भाग 61. कौस्तुभने किरणचा गळा पकडला आणि त्याला भिंतीत रेटलंय हे पाहून तिचे आई बाबा पटकन पुढे झाले. अहो काय करताय जावई बापू, त्याला सोडा हो, तिची आई म्हणाली. सोडा हो, चुकला असेल तो, तिचे बाबा म्हणाले. त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत त्यांनी कौस्तुभचा हात पकडला, पण कौस्तुभ असा त्याला सोडेल ते कसं शक्य होतं? नाही सोडणार. अन आत्ता तो चुकलाय, कारण आधीपासून त्याची पाठराखण तुम्ही करत आलाय, यात तुमचीही चूक आहे. अन काय बोललास तू? ती राहू सारखी तुझ्या कुंडलीवर. ती नाही, तुम्ही सगळे तिच्या कुंडलीवर राहू बनून फिरत आहात. आणि असं बोललास ते बोललास, पण पुन्हा तिच्या अंगाला हात लावायचा जरी प्रयत्न केलास ना, तर इथेच या भिंतीत असाच रेटून जीव घेईन तुझा. त्याच्या हाताची त्याच्या गळ्याभोवती पकड जसजशी घट्ट होऊ लागली, मृण्मयीमध्ये पडली. बहुतेक आताही ती गप्पपणे हे सगळं होताना पाहते हे पाहून बाबांनी तिच्यावर डोळे वटारलेले. कौस्तुभ प्लीज जाऊ द्या ना, सोडा त्याला प्लीज, मी सांगते म्हणून सोडा प्लीज. तिचे केविलवाने डोळे एकदम समोर आले. पण मृण्मयी, सिरियसली यार, माझं चुकलं. हिच्यामुळे वाचतोयस हा तू आज. लक्षात ठेव, पुन्हा कधी माझ्या नजरेला सुद्धा पडू नकोस, नाही तर मी काय करेल मला माहीत नाही. तो त्याला बाजूला ढकलत सोडत म्हणाला. मृण्मयी, मी तुला इकडं सोडलं, मला वाटलं या लोकांना जरा तरी पश्चाताप होईल, आपली चूक समजेल, पण नाही. आय वॉज रॉंग. पश्चाताप तर सोड, पण आपण चुकलोय याची पुसटशी जाणीवही या लोकांना वाटत नाहीये. कसले आई बाप येथे. सोडा ना कौस्तुभ, मी तर कसलीच अपेक्षा नाही करत यांच्याकडून. माझ्याबाबत त्या गोष्टी घडत होत्या तर माझी साथ द्यायची सोडून ज्यांनी माझ्यावरच शिंतोडे उडवले, माझं कॅरेक्टर खराब आहे असं दाखवून दिलं, माझ्या सुंदर असण्यासाठी मला घरात बंदिस्त केलं, त्यांच्याकडून काय आणि कसली अपेक्षा करत आहात? जिथं मीच थांबवलंय स्वतःला अपेक्षांचं ओझं यांच्यावर लादण्यापासून, तुम्ही तरी कशाला करताय अपेक्षा? माझं नशीब चांगलं म्हणून तुमच्यासारखा नवरा मला मिळाला, सासर मिळालं जिथं इतकं प्रेम मिळालं. नाहीतर माझं काय झालं असतं किंवा होईल याची पुसटशी काळजी नसणाऱ्या माझ्याच घरच्यांबद्दल मला नाही वाटत काही बोलून उपयोग आहे. आणि बोलून फायदा तेव्हा असतो जेव्हा त्याच्यावर विचार होतो आणि चुकीची जाणीव होऊन माणसं स्वतःला बदलतात. इथं असं कधीच काही होणार नाहीये, तर का त्रास करून घ्यायचा सांगा ना. तिच्या डोळ्यात आता पाणी होतं. ते पाहून तर कौस्तुभने डोळेच मिटले, कारण आता त्याचे डोळे पाणावू लागलेले तिला असं हतबल पाहून. तू चल इथून. त्याने तिच्या बोलण्यावर फार काहीच भाष्य न करता तिचा सरळ हात पकडला आणि तिला तिची बॅग घेऊन कारकडे आला. मृण्मयीला कारचं डोअर ओपन करून त्याने तिला बसवलं आणि पाठीमागे तिची बॅग ठेवून सरळ ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि कार स्टार्ट केली. कार आता काहीच क्षणात रोडवर धावू लागलेली. कौस्तुभ अगदी शांत झालेला. त्याचे विचारच आता बंद पडलेले. असं कोणी कसं काय असू शकतं हा प्रश्न त्याला सतावत होता.
तिच्या डोळ्यात मघाशी आलेलं पाणी त्याला बरंच काही सांगून गेलं होतं आणि तिला सोडून गेल्यावरही त्या लोकांचं समजावायला न येणं जणू तिचं त्यांच्या आयुष्यात असणं कधीच महत्त्वाचं नव्हतं हे पाहून त्याला आता तिच्याबद्दल वाईट वाटत होतं. त्याचं न राहून काही वेळाने तिच्याकडे लक्ष गेलं. ती शांतपणे काचेतून बाहेर पाहत होती. आता त्याला प्रचंड गिल्टी वाटत होतं तिच्यासाठी. तिच्या डोळ्यातून अगदी अविरतपणे अश्रू वाहत होते, कारण आताही तर तिला कोणी थांबवलं नव्हतं. आईने भीतीपोटी आणि बाबांना कधी आपण चुकीचे आहोत असं वाटलंच नाही म्हणून असेल. मुलगी म्हणजे परक्याचं धन असं मानणारे लोक थोडीच परक्या धनाची काळजी घेतील, प्रेम दाखवतील. असंच होतं ते. पण कौस्तुभने ज्या प्रकारे त्या दुर्वेशला आणून पायावर टाकलं, त्याला तिची माफी मागायला लावली, ते खरंच खूप कौतुकास्पद होतं. तिचा ऊर भरून येत होता वारंवार तो प्रसंग आठवून. त्याला चोपलंही त्यांनीच असणार. तिच्या लक्षात येताच कितीतरी पटींनी त्याच्यावर असलेलं तिचं प्रेम वृद्धिंगत होऊ लागलेलं. आणि तो प्रसंग आठवून तिला आताही खूप आधार वाटत होता की चला कोणीतरी आपलंय. कौस्तुभ आपले आहेत, आता बस तेच आपले आहेत आणि फक्त त्यांच्यासाठी जगायचं. आणि या फक्त विचाराने तेवढ्यातूनही तिचे ओठ रुंदावले. एक क्षणाला आता कौस्तुभ परत न्यायला येतील याची कल्पना सुद्धा न करू शकणारी मृण्मयी चक्क ते आलेत न्यायला आणि आपण आपल्या घरी चाललोय या विचाराने खुशी होती. पण डोळ्यातले अश्रू मात्र बराच वेळ तिच्या डोळ्यातून ओघळत राहिले. घरी जाईपर्यंत एकही शब्द दोघं एकमेकांशी बोलले नव्हते. घर आलं आणि कार थांबली तशी ती कारमधून उतरली आणि तिनं घराकडे पाहिलं. इकडे तोपर्यंत कौस्तुभ कारमधून उतरला, तिची बॅग वगैरे बाहेर काढली. तिला मात्र प्रश्न पडलेला, आता घरचे काय विचार करत असतील, ते काही प्रश्न विचारतील का, आत कसं जावं हेच तिला कळत नव्हतं. आणि त्याच विचारात ती तशीच घराकडे पाहत राहिलेली. येतेस ना आता, कौस्तुभचा आवाज आला. हो, पण आता सगळे काय म्हणतील, माझ्या घरच्यांनी तर एकदाही. तिच्या डोळ्यात पुन्हा गिल्ट होतं, जणू सगळी काळजी तिलाच होती. डोंट वरी, तुला कोणी काही विचारणार नाही आणि विचारलं तर मी आहे. ओके ओके. ती मान हलवत खाली पाहू लागली. तसा त्याने आत्ताही तिचा हात पकडला आणि तिला घरात घेऊन निघाला. मेन डोर समोर येत बेल वाजवली तसं आईनं काहीच सेकंदात दार उघडलं. त्यात सायंकाळचे 6 वाजलेले. लक्ष्मी घरात यायची वेळ होती. दोघांना दारात पाहून आई ही आश्चर्यचकित झालेली. अरे कौस्तुभ, आलास तिला घेऊन, ये ना आत मृण्मयी, आई म्हणाली. ते त्या दोघांना आत यायला जागा देत. बाबा TV पाहत हॉलमध्ये होते. पण आत येताच मृण्मयी पाण्याने भरलेले डोळे घेऊन तशीच पटकन आईंच्या पायात बसली. आय एम सॉरी आई, माझ्या घरच्यांनी ॲटलिस्ट तुमच्याशी येऊन बोलायला हवं होतं, पण सॉरी. तिचा हुंदका एकदम बाहेर पडला. ठीक आहे मृण्मयी बेटा, अगं उठ, असं काय करतेस, मी काही विचारलं का तुला, त्या तिला उठवत म्हणाल्या. तुम्ही नाही ना विचारलं, पण मला तर गिल्ट वाटतंय, ती रडवेली होऊन म्हणाली. सोड आता ते सगळं. आणि हे काय, लक्ष्मी यायच्या वेळेला अगदी लक्ष्मीसारखी आलीयस. असं घरातल्या लक्ष्मीने रडू नाही यावेळी. जा आवरून ये पटकन. मला स्वयंपाकाला कोण मदत करणार, तू गेल्यापासून सगळा भार माझ्यावर आलाय बघ. जा जा आवरून ये पटकन. त्या तिचे डोळे पुसत हसत म्हणाल्या. अहो आलेच मी. कौस्तुभ सरळ पुढे गेलेला आणि मृण्मयी त्याच्या पाठोपाठ वर बेडरूममध्ये आली. कौस्तुभने तिची बॅग साईडला ठेवली होती. एवढ्यात ती आत आली. तसा तिने आधी पटकन केसांचा अंबाडा घालायला घेतला. ती आता फ्रेश होऊन पहिली खाली हेल्प करायला जाणार त्याला कल्पना होती. पण तिच्या घरच्यांना धडा शिकवायच्या नादात तिला जो त्रास झाला असेल त्यासाठी आता त्याला गिल्टी वाटत होतं. आणि तिला सॉरी म्हटल्याशिवाय त्याला काही बरं वाटणार नव्हतं. तो पटकन तिच्या पाठीमागे येऊन थांबला. ती अंबाडा घालून वळणार तसा एकदम तो समोर आलेला पाहून तीही जरा गडबडली. मी फ्रेश होऊन जाते लगेच आईंना मदत करायला. बिचाऱ्यांना एकट्यालाच करावं लागलं असेल मी नसताना. मृण्मयी आय एम सॉरी.
तो अगदी तिच्या समोर येऊन तिला एकटक केविलवाण्या नजरेने पाहत म्हणाला, हो इट्स ओके, तुमची चूक नाही आहे यात, माझंच चुकलं, मलाही माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास झाला असेल. मी एक काम करते, आधी खाली जाऊन जेवणाचं पाहते, मग बोलूया ना हवं तर. म्हणत ती खाली जायला वळणार तसं त्याने तिला अडवलं आणि तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिला म्हणाला, 1 मिनिट थांब, 1 मिनिट फक्त, तू माफ कर ना मला आधी. आय एम सॉरी यार, तुझे आई वडील असे असतील असं मला कधी वाटलंच नाही. तुझेच काय, कोणाचेही आई वडील असे नसतात. मला आत्ता या क्षणाला खूप गिल्टी वाटतंय यार. त्यांना त्यांची चूक कळावी म्हणून मी तुला तिकडं पाठवलं, पण याचा तुला किती त्रास झाला असेल याची कल्पना मला सहन होत नाहीये. हे मृण्मयी, इथून पुढे असं नाही होणार, आय प्रॉमिस यू. तो अगदी तिच्या जवळ येत तिच्या डोळ्यात पाहत म्हणत होता, हो ठीक आहे ना, माझा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते खूप आवडलंय मला. त्याला मारलत ना तुम्ही, खूप बरं केलं. मला इतकं बरं वाटतंय ना, मी हे शब्दात नाही सांगू शकत आहे. अँड फॉर दॅट यू आर माय रिअल लाईफ हिरो. पण मला खूप वाईट वाटलेलं जेव्हा मला तुम्ही तिकडं सोडून आलात. मला वाटलेलं आता तुम्ही कधीच येणार नाहीत. खूप त्रास झाला कौस्तुभ, तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणीही नाही आहे. प्लीज मला तुमच्यापासून कधीच दूर नका करू. आय रिक्वेस्ट यू. ती हात जोडत म्हणाली तसं त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला घट्ट मिठीत घेतलं. आय एम सॉरी यार, पुन्हा असं नाही होणार. आय प्रॉमिस यू. आय लव्ह यू मृण्मयी. तू गेल्यावरही मला तरी कुठं लक्ष लागत होतं. खोटं. मग माझा फोन का उचलला नव्हतात? किंचित बाजूला होऊन म्हणाली. तेव्हा मी रागात होतो, सॉरी ना. तो पुन्हा तिला जवळ खेचत म्हणाला, म्हणजे माझा राग आलेला तुम्हाला, मग भांडायचं रागवायचं माझ्यावर, पण असं कोण करतं? ती त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत म्हणत होती, पण तो तिला सुटू देईल तर ना. तो तिच्या भोवतीची पकड अधिकाधिक घट्ट करत होता. अरे हो, आलेला मला राग, पण अगदी थोडासा आलेला ग. तुझ्यावर जास्त वेळ रागावू शकतो का मी? काय माहीत काय झालेलं. तुझ्या बाबतीतलं ते सत्य अशा प्रकारे समोर आलं होतं नि मला ते नव्हतं जमलं स्वीकारायला. आणि त्याहीपेक्षा तुझ्या घरच्यांचा खूप राग आलेला. जाऊ दे, नकोच त्यांचा विषय आता आपल्यात. बरं सोडा ना आता, मला खाली जायला हवं. आई वाट पाहत असतील माझी. नाही सोडणार. आधी सांग, माफ केलंस ना मला? ती मान घुसत मुद्दाम म्हणाली. तसं त्याने तिच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट केली आणि तिला म्हणाला, मग नाही सोडणार मी तुला. अहो काय करताय, मला जावं लागेल, प्लीज सोडा ना. ती हसली. नो वे, जोपर्यंत तू मला माफ करणार नाहीयेस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, कळलं? अहो असं काय करताय, मी नाहीच रागावले तुमच्यावर. बरं हो, मी केलं माफ, आता तरी सोडा प्लीज. असं नाही चालणार रे मृण्मयी, तू मला खरंच माफ केलंस? अहो हो केलं, खरंच केलंय. ती हसत म्हणाली तसा तो किंचित बाजूला झाला. बघ हा, ठीक आहे, तू माफ केलंयस ना मला, मग मला काहीतरी हवंय तुझ्याकडून आणि ते तू दिलंस तरच मी समजेन तू मला माफ केलंयस. बोल, आहे मंजूर? अहो काय हे, बरं काय हवंय तुम्हाला? ती खाली पाहत म्हणाली. आधी इकडे माझ्याकडे तर बघ, तिला म्हणत तिची हनुवटी त्याने उचलली आणि तिची नजर स्वतःकडे वळवली आणि तिला पुढे म्हणाला, मला तुझ्याकडून हवाय. तो स्वतःच्या ओठावर बोट ठेवून म्हणाला. आणि त्याची ती मागणी पाहून तिनं लाजून क्षणभर भलतीकडेच तिची नजर वळवली. ती शरमलेली, संपूर्ण ब्लश आलेलं तिच्या चेहऱ्यावर. बघ जमतंय का, तरच जाऊ देणारे हा मी तुला खाली. तो तिला आणखीन जवळ खेचत म्हणाला. तिला अगदी एकटक पाहत होता या विचारात की खरंच माझी ही मागणी आता ती पूर्ण करेल का. त्याला पाहायचं होतं. ए मृण्मयी, देतेस ना? त्याचा पुन्हा एकदा उत्कट स्वर तिच्या कानावर आला तसं तिनं त्याच घाबरट नजरेने त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर त्याचा चेहरा पाहतच राहिली होती.
तिला सगळेच मघाचे प्रसंग पुन्हा आठवत होते, ज्याने आज तिचा खऱ्या अर्थाने विचार केलेला. त्या दुर्वेशला त्याची जागा दाखवलेली, तिला घरी घेऊन आलेला तो तिची साथ देत होता. तिचा नवरा असल्याचा अधिकार तो अगदी योग्यरित्या बजावत होता. तो तिचा नवरा आज तिला काहीतरी मागत होता आणि तिनं ते द्यायला नकार द्यावा असं कसं शक्य होतं. तिनंही पुढाकार घेत तिच्या टाचा उंचावल्या आणि त्याला हवं ते द्यायला त्याच्या चेहऱ्याजवळ निघाली. हळूवार त्याच्या ओठांवर तिनं तिचे नाजूक ओठ टेकवले. तिने तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवायला अवकाश, तिच्या पुढाकाराची अपेक्षित वाट पाहणारा कौस्तुभ तिने स्वतःहून केलेल्या स्पर्शाने सुखावला. अन बेभान होत तिला आणखीन जवळ ओढत तिच्या ओठात हरवू लागला. तिला उत्कटपणे किस करू लागला. ती ही क्षणभर हरवली होती. खाली जायचंय हेही विसरलेली. काही बेधुंद क्षण असे चालले होते. दोघंही एकमेकांच्या मिठीत हरवले होते. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. योग्य वेळी कौस्तुभने दिलेली मृण्मयीची ही साथ तुम्हाला आवडली का? कसा वाटला आजचा भाग हे प्लीज आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.